पहिलं म्हणजे तो पुतळा दुर्दैवानं हवेने पडला की कसा पडला, परंतु तो पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसांनाच नाही तर जगामध्ये जे जे छत्रपतींवर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होतं असं प्रत्येकालाच वाटतं. पण आता कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चौकशा चालत आहेत, बघू आता काय होईल ते. कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला ते सगळं हळूहळू बाहेर येईल. परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे आदित्य ठाकरे आणि नारायणराव राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टी व्हीला मी ते पाहिलं. मला असं वाटतं की सगळ्यांनाच छत्रपती प्रिय आहेत, सगळ्यांनाच त्याचं दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडंसं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस किंवा तिथले लोक जे आहेत ते सांगतील. असं असतं कधी कधी एक जण असेल आतमध्ये, आता समजा मी तुमच्यासमोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा कोण नेता असेल त्याला तुमच्याशी बोलायचं तर तो जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो. असं थोडंसं जरा एकमेकाला जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की हे असे प्रकार घडणार नाहीत. ठीक आहे, संपला, तेवढा विषय संपला. पण कालच्या राड्यानंतर नारायण राणे म्हटले की रात्रीतून घरात घुसून पुढे माझा विषय संपला. मी बोल त्याचे उत्तर दिलं तेवढंच आहे. साहेब, आज अजित पवार गटाकडून याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार. मी जर सांगितलं की शांततेनं सगळ्यांनी घेतलं पाहिजे. छत्रपती जे आहेत सगळ्यांनाच प्रिय होते, काय सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे. सत्तेत असताना आपल्या रिवेळ काय अजित पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते. पण ठीक आहे ना, दुःख आहे त्याने ते जे आहेत दुःख व्यक्त करणार आहे ते. कुठेतरी आता ही जी तिसरी आघाडीची चर्चा सुरू आहे, अजित पवार गट देखील जाणार का अशा देखील चर्चा राजकीय होतात. हां, आता हे तुमच्याकडून आलेल्या बातम्या आहेत त्या कधी कधी आमच्या वाचनात येतात. काय ते तर तुम्ही सांगा की कुठे कसं जाणार आहेत काय, तर तुम्हाला जास्त माहिती आहे, आम्हाला काही माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.